दहशतवादी आसिफ शेखचं घर उद्ध्वस्त। पहलगाम दहशतवादी हल्ल्यात आसिफ शेख सहभागी। सुरक्षा दलाकडून आरिफच्या घराची ही झडती दरम्यान घरात आढळल्या संशयास्पद वस्तू। काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना महाराष्ट्रात आणण्याच्या मोहिमेत श्रेयाची लढाई। सरकारपेक्षा जास्त पर्यटक आणल्याचा शिवसेनेचा दावा। शिवसेना श्रेय घेण्याचा प्रयत्न करते का अशी चर्चा। पाकिस्तानी व्हिसा असणाऱ्यांना महाराष्ट्राबाहेर काढू। देश न सोडणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांवर तातडीने कारवाई करणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची रोखठोक भूमिका। काश्मीरवरील दहशतवादी हल्ल्यावरून राजकारण करू नका, शरद पवारांचा राजकीय पक्षांना सल्ला। तर पीडितांच्या व्यथा पवारांनी ऐकाव्या, देवेंद्र फडणवीसांचा टोला। पहलगाम हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचा ठोस पुरावा सापडल्याची सूत्रांची माहिती। दहशतवादी आणि सूत्रधारांच्या संभाषणाचा तपशील हाती। अर्जुन खोतकर पिता पुत्रांना जीवे मारण्याची धमकी। इंस्टाग्रामवरून वेगवेगळ्या अकाउंटवरून जीवे मारण्याची धमकी आल्याची माहिती। तालुका पोलिसात खोतकरांकडून तक्रार दाखल। नाशिकच्या काठे गल्लीतील दंगल पूर्वनियोजितच। नाशिक पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती उघड। आतापर्यंत 1500 जणांवर गुन्हे दाखल। नागपुरातील बोगस शिक्षक भरती प्रकरणी आणखी दोघांना अटक। शिवदास ढवळे आणि सागर भगले यांना अटक। आतापर्यंत 7 जणांना बेड्या। सोलापुरात सहारा ग्रुपची 123 एकर जमीन जप्त। पैसे उकळलेल्या सहारा ग्रुपवर ईडीची कारवाई। आर्थिक घोटाळ्याबाबत ईडीकडून तपास सुरू। कोल्हापूरमध्ये मित्रानेच केला मित्राचा खून। जुन्या वादातून हत्या केल्याची माहिती। कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलिसात गुन्हा दाखल। आणि गिधाडांच्या संवर्धनासाठी सरकारचं मोठं पाऊल। हरियाणातून महाराष्ट्रात 34 गिधाडं दाखल। 3 व्याघ्र प्रकल्पांमधील केंद्रात होणार संवर्धन।